प्रेक्षक वर्ग जरा तुमच्या असण्याची आमच्या खेळाडूंना जाणीव करून द्या. दोन्ही संघांसाठी टाळ्या वाजवा जरा प्रेक्षकांनो. शेवटचा सामना या 2025 विटावा होळी चषकाचा 3 दिवस खूपच चांगल्या प्रयत्नाने जय माता दी ग्रुप या मंडळाने हे सामने आयोजित केले होते आणि त्याचा हा शेवटचा दिवस आणि शेवटचा सामना फायनलचा सामना 2 बलाढ्य संघामध्ये लकी एंजल्स आणि शेखर स्मृती शेवटचे 8 षटक म्हणजेच 4 षटकांचा सामना राहील. पहिल्या इनिंग्स मध्ये उत्कर्षाच्या हातात चेंडू सलामीचा षटक पॉवर प्लेचा षटक घेऊन येणार आहेत. समोर आहेत विशाल घाडगे. पंचांचा इशारा आलाय 2 मिनिटं थांबायचंय, फक्त 2 मिनिटं. प्रेक्षक वर्ग आपण काउंटडाऊन करूया आणि सामन्याला सुरुवात करूया. आर यू रेडी गाईज? माझ्या मागे एक एक नंबर बोलायचा आहे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. फायनलचा पहिला बॉल उत्कर्ष घेऊन सज्ज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सामोरं जाईल विशाल गाडगे. पहिला बॉल पिन ड्रॉप सायलेन्स झालाय मैदानामध्ये. पहिला बॉल कव्हर्स वरून खेळलेला फटका. बघा झेल झाला असता जितू थोडेसे मागे राहिले. हा तोच खेळाडू आहे ज्याने पहिल्या सामन्यामध्ये त्या कट्ट्यावर चढून कॅच पकडली होती. आता मात्र थोडासा दूर राहिला. 2 धावेने श्री गणेशा. आरंभ प्रारंभ शुभारंभ विशाल गाडगे करतोय या मॅच मध्ये. 2 धावा. सुरुवात तर चांगली करून दिली इकडे विशाल यांनी. पहिल्या चेंडूवरती कव्हर ड्राईव्हच्या दिशेने 2 धावा. पुन्हा एकदा 2 धावा. टप्पा खाऊन तो पॉइंटच्या दिशेने जातोय 2 धावांसाठी. म्हणजेच पहिल्या 2 चेंडूवरती 4 धावा आल्यात त्या शेखर स्मृतीच्या संघाला. म्हणजेच विशाल यांच्या बॅटीतून तुषार यांच्या बॅटीतून आलेले ते 4 धावा. क्षमा असावी, आतमध्ये राहिलाय चेंडू म्हणजे 1 धाव आले. धावसंख्या झाली 3. त्याचप्रमाणे तुषार यांना प्रत्येक षटकाराला पारितोषिक आलंय लवली यांच्याकडून. धावसंख्या चांगली भर आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 5. चेंडू झाला आतापर्यंत या षटकातील 3 पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलंय. हा तोच गोलंदाज आहे ज्याने सेमीफायनल मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा या गोलंदाजाने 2 धावा खर्च केल्या होत्या. मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट पाहू शकता. ओहो, हा चांगला बॉल होता. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. टप्पा पडून थोडासा काटा बदलला, कोण बदलला या बॉलवर आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. विकेट डॉट बॉलच्या रूपात. 5 चेंडू झालेत, 4 चेंडू झाले. धावफलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे 5. ओहो, आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल येतोय. यॉर्कर लेंथ बॉल होता. फलंदाजाला काहीसा समजला नाही. ब्रह्मास्त्र काढला उत्कर्षने आपल्या पिटाऱ्यामधून. आणखीन एक डॉट बॉल येतोय निनाद. नक्कीच 5 चेंडू आणि 5 धावा फक्त खर्च केल्यात. खूपच चांगली अशी सुरुवात केली ती उत्कर्ष आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. डावखुरा गोलंदाज आणि उजवा फलंदाज. नेक्स्ट बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. आता मात्र तुषारचा फटका फसलाय. फायनली रिजन मध्ये 1 धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे सरसावतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 6 धावा. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये उत्कर्षने धावा खर्च केल्या त्या म्हणजे फक्त 6. डीजे सूर्यकाचं पहिल्या षटकच्या समाप्तीनंतर दुसरं षटक घेऊन येत आहेत उजव्या हाताचे गोलंदाज सौरभ. एक स्लिपच्या मदतीने गोलंदाजी करतील. समोर आहेत उजव्या हाताचे खूपच स्टायलिश असे बॅट्समॅन तुषार.
पुन्हा मारण्याच्या प्रयत्नात, कट करण्याच्या प्रयत्नात चेंडूनी उचली थोडी जास्ती घेतली आणि निर्धावाचा चेंडू. सुरुवात चांगली केली दुसऱ्या षटकाची सौरभ यांनी. चांगली गोलंदाजी आतापर्यंत, चांगले 7 चेंडू टाकलेत लकी एंजल्सच्या गोलंदाजाने. 6 चेंडूमध्ये 6 धावा पहिल्या षटकामध्ये आणि आता पहिला चेंडू डॉट. आणि नक्कीच मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो विटावा कोळीवाडा होळी चषक 2024 मध्ये हा तोच संघ आहे एंजल 11 संघ. त्यांनी लकी स्टार संघाला फायनल मध्ये पराभूत केलं होतं आणि हे मानाचं चषक आपल्या नावावर केलं होतं. तोच संघ पुन्हा एकदा फायनल मध्ये, पण इथे मात्र त्यांच्यामध्ये लकी एंजल 11 आणि ह्या ट्रॉफी मध्ये एक संघ उभा आहे, तो म्हणजे शेखर स्मृती संघ. आणि त्या संघाचा धडाकेबाज फलंदाज म्हणजेच तुषार स्ट्राईक एंडवर आहे. आणि नक्की तुषार ज्या फॉर्म मध्ये, ज्या लय मध्ये, ज्या टच मध्ये आहे, नक्कीच ते जाणून असतील लकी एंजल्सचे सर्व टीम. आणि त्यांचा विकेट किती महत्वाचा आहे याचा प्रयत्न करतील तो विकेट काढण्याचा. पाहूया पुढील चेंडू सौरभ यांचा, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल इथे मात्र ऑफ ब्रेक केला होता, चांगला बॉल होता. चेंडू जातोय 1 धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेने धावफलक पुढे सरसावते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 धावा. चेंडू झाले त्या षटकातील 3, म्हणजे आतापर्यंत एकंदरीत 12च्या सरासरीने फलंदाजी सुरू आहे. 9 चेंडू 6च्या सरासरीने फलंदाजी सुरू आहे. 9 चेंडू 9 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. नक्कीच फायनलचा सामना जास्ती मोठी धावसंख्या इथे उभारण्याचा प्रयत्न असेल शेखर स्मृती संघाचा आणि तसाच उलटा प्रयत्न असेल लकी एंजल्सचा की कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा. ओह चांगला फटका आलाय लॉंग ऑन मध्ये. इथे मात्र डीपीला लागून बॉल आतमध्ये आला. इथे 2 धावा मिळाल्या. बघा आपण पहिल्या दिवशी पण पाहिलं होतं, तो जो इलेक्ट्रिक बोर्ड आहे त्या बोर्डला लागून एक चौकार आपण पाहिला होता पहिल्या दिवशी. पण इथे मात्र आता बॉल मैदानामध्ये आलाय. 2 धावा मिळाल्यात. 2 धावेने धावफलक भर, धावसंख्या 11. नेक्स्ट बॉल. इथे मात्र अप्पा दिशा भरकटतोय. वाईट+1 घेण्याची संधी आहे फलंदाजांना आणि दोन्ही फलंदाजांनी काय चपळाईने ही धाव पूर्ण केली आहे. या दुहेरी धावेने धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अप्पा म्हणजे सौरभ यांचे अजूनही 2 बॉल बाकी आहेत या ओव्हरमध्ये. फायनलचा हा थरार बघा काय ग्राउंड भरलंय, जणू हे पर्याचं मैदान नटलंय. यामध्ये रंगीबेरंगी टी शर्ट मध्ये सर्व खेळाडू रंग उधळत आहेत आणि हे 2 संघ त्या रंगाची बेरंग करायला मजा घेत आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. चांगला फटका विशाल गार्गेच्या बॅटमधून येत आहेत. या आणखीन 2 धावा. या 2 धावेच्या जोरावर धावफलक आणखीन पुढे सरसावते. धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली आहे. 5 चेंडू झाले, धावफलकावर धावा लागल्या, त्या म्हणजे 15. अजूनही लास्ट बॉलचा खेळ बाकी आहे या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. स्लोवर 1 टाकला होता, पण विशालने चांगल्या पद्धतीने या स्लोवर 1ला पिक केलं. 2 धावेसाठी या बॉलला भिरकावून लावलं. या 2 धावा मिळत आहेत. षटक मात्र संपतंय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या झाली आहे 17. मित्रांनो होळी जवळ येते आणि होळी म्हटलं की विटाव गावकरांची जी रंगाची जी होळी असते आणि जी मजा असते ती वेगळीच असते. आणि त्याचप्रमाणे पारंपरिक खेळ जो आहे आट्यापाट्या ज्याला म्हणतात त्याचं आयोजन इथं करण्यात आलेलं आहे. कोळी ग्रामसेवक समिती विटावा कोळीवाडा आयोजित येत्या 10 मार्चला बरोबर संध्याकाळी 6 वाजता महिलांसाठी आट्यापाट्यांचा खेळ म्हणजे पारंपरिक खेळ होळीच्या दरम्यान हा खेळ खेळला जातो. खास करून त्याचा आनंद सर्व महिलांनी घ्यावा याची नम्र विनंती. येत्या 10 तारखेला बरोबर 6 वाजता ठिकाण आहे पर्याचं मैदान. उद्या 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकानंतर धावा जर पाहिल्या तर धावफलकावर 17 धावा लागल्या आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकामध्ये पाहूया किती धावा अर्जित करतायत. संघाचा करता धरता सँडी संदीप आचार्य पुन्हा एकदा एंजल. आहा सँडी आला, पण सँडीवर पलटवार केलाय. आता मात्र नाव आहे तुषार. चेंडूला पाठवलंय 2 धावेंसाठी. 2 धावेने धावफलकात भर. 19 वर पोहोचली आहे धावसंख्या. नक्कीच तुषार नावाचं जे वादळ आहे त्याला रोकावं लागेल लकी एंजल्स संघाला, कारण त्याची एकदा बॅट लागली की तो कोणाला ऐकत नाही आणि मोठी धावसंख्या उभारण्यात यश त्यांना नक्की मिळतं.
आणखी आणि- 2 धावा. आणि बघा तुषार यांना सुवर्ण संधी आहे. तुषार यांना प्रत्येक षटकाराला अमोल कोळी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धावसंख्या जर पाहिली आपण, धावसंख्या जाऊन पोहोचते 21. या धावसंख्येवर 2 बॉल झाले. दोन्ही बॉलला चांगल्या पद्धतीने खेळलंय तुषारने. हा शॉर्ट बॉल होता, हा पॉइंट वरून खेळलाय पण अनलकी राहिले तुषार, बॉल आतमध्ये आलाय. धावसंख्या जर पाहिली, धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली आहे. 3 चेंडू झाले सँडीचे. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या ओव्हरमध्ये. मारण्याच्या प्रयत्नात चेंडू सोडलेला आहे. वाईटच्या अपेक्षा करून निराशा येईल विशालच्या पदरी, कारण निर्धाव घोषित केला आहे पंचांनी. 4 चेंडू 22 धावा, 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी. सँडी पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट येतोय. हा बॉल चांगला पटकाय, हा बॉल घुसून खेळलाय. ऑफ साईडला शफल झाले आणि ऑन साईडला खेचून खेळलाय. या बॉलला 2 धावा अर्जित होतील. 2 धावेने धावफलक पुढे सरसावतंय. धावसंख्या 24 वर पोहोचलंय. एक शेवटचा बॉल बाकी आहे सँडीचा या ओव्हरमध्ये. तिसऱ्या ओव्हरचा लास्ट बॉल. धावसंख्या 24. म्हणजेच 17 चेंडू आणि 24 धावांची मजल आतापर्यंत मारली ती शेखर स्मृतीने. पुन्हा एकदा बोट फिरवली होती या बॉलवर. लेग स्पिन पाहायला मिळाला पण टप्पा थोडा शॉर्ट होता, आपटला होता मधल्या विकेटवर. त्याला चांगल्या पद्धतीने टोलवला. आणखीन 2 धावा मिळतील. तिसरं षटक संपलंय. 3 षटकानंतर आपण जर पाहिलं शेखर स्मृती संघाची धावसंख्या झाली आहे 26. 26 धावा. हजारो येतील हजारो जातील. इंडियाचा स्कोर बघितलाय, तिथे सुद्धा मोठी मॅच चालू आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल सुरू आहे, भारत वर्सेस न्यूझीलंड. आणि जर आपण पाहिलं 253 धावांचं लक्ष आहे भारताला आणि आतापर्यंत भारतीय संघाने बनवलंय 55 धावा. आणि नशिबाची साथ मिळाली आहे भारतीय संघाला, म्हणजे आपल्याला अजून एकही गडी बाद झाला नाहीये, विकेट गेलेला नाहीये. इथे मात्र एक धाव मिळाली. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. खूपच चांगल्या पद्धतीने धावून काढलाय. ती धाव चोरटी धाव होती, कारण चेंडू डायरेक्ट हातामध्ये गेला होता इथे क्षेत्ररक्षणाच्या, परंतु त्याचा परिणाम नाही फलंदाजीवरती आणि चांगली धाव इथे पूर्ण केलेली आहे तुषार यांनी. हो, पिकअप शॉट, क्या बात आहे. आता मात्र विशाल गारगे ब्रँडेड फटका. 2 धावा इथे मिळत आहेत. तुषारला अजूनही संधी आहे. षटकाराला अमोल कोळी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि पायात टाकलेला तो चेंडू जवळजवळ खोदून तो काढला तो चेंडू आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी भिरकावून दिला. तुषारला आणखीन संधी. षटकार मारला तर हॅशटॅग पॅटर्न यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र बघा निशानने चांगली फिल्डिंग केली आहे. एक धाव मिळाली. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 30. बॉल झालेत आतापर्यंत या ओव्हरचे 3. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 30 वर पोहोचली आहे. नॉट आउट जोडी. शेवटचे 3 चेंडू. इथे मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का? थोडीशी मिसफील्ड झाली, पाहूया पंच काय इशारा करतायत. विकेटचं पतन, तुषार बाद होतील. रनआउटचा रूपात तुषारला परतावं लागेल आणि डीजेला संधी मिळते.
धन्यवाद डीजे. तुषार पॅव्हिलियन मध्ये परत आहे, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय सुशांत. टाळ्या झाल्या पाहिजे. 15 धावा बनवल्या वैयक्तिक तुषार यांनी. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली तुषारच्या बॅटमधून. आणि आता तुषार यांची जागा भरून काढते नवीन फलंदाज, तिसऱ्या क्रमांकावरती गेले डावखुरा फलंदाज सुशांत. एक ताबडतोड फलंदाजी करणारा डावखुरा फलंदाज. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जर पाहिली शेखर स्मृती यांची 30 धावा झाल्या आहेत धाव फलकावर. 31 धावा झाल्या आहेत. हा कार्पेटला खेळलाय फटका, जमिनी लगत खेळलेला फटका. एक धाव इथे पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या झाली 32 आणि स्ट्राईक एंडवर येतील आता विशाल गारगे. नक्कीच विशालला आता संधी आहे हा शेवटचा चेंडू खेळण्याला आणि जास्तीत जास्त धावा इथं जमा करण्याचा प्रयत्न असेल विशाल यांचा, कारण धावसंख्या झालेली आहे 32. शेवटचा एक चेंडू शिल्लक. उजव्या हाताचे गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतील विशाल यांना. शेवटचा चेंडू या इनिंगचा. शेवटचा बॉल ऑफ साईडला खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू लांब राहिले. एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या आणि ही तिसरी धाव होईल का पाहूया. पंच काय इशारा करतायत. 3 धावा तर त्या दोन्ही बॅटर्सने पळून काढल्या आहेत. पाहूया पंच काय इशारा करतायत. पंच जातील, डिस्कस करतील. 4 धावा तर दोन्ही बॅटरने पळून काढल्यात, धावून काढल्यात. किती धावा करतायत दोन्ही बॅटर पूर्ण हे पंच इशारा करतील. 4 धावा धावून काढल्यात त्यांनी, पण 2च धावा देतील, 3 देतील की 4 देतील पाहूया. पंच 2 तर धावा धावून झाल्या होत्या. तिसऱ्या धावाचा जेव्हा थ्रो केला होता तेव्हा बॅट्समॅनचा पंचांचा इशारा आलाय. 4 धावा, 3 धावा, 3 धावा इथे पंचांचा इशारा आलेला आहे. म्हणजे स्कोर बोर्डवर धावसंख्या होईल 35 आणि जिंकण्यासाठी एंजल 11 संघासमोर ठेवलंय 36 धावांचं आव्हान. नक्कीच म्हणजे या 3 दिवसामधील शेवटचे 24 चेंडू आता शिल्लक आणि जिंकण्यासाठी गरज आहे 36 धावांची. डीजे धन्यवाद डीजे. त्याचप्रमाणे मित्रांनो सांगू इच्छितो येणाऱ्या 29 आणि 30 मार्चला VCL म्हणजेच विटावा चॅम्पियन्स लीग ऑर्गनाईज केली आहे. ज्या स्पर्धेमध्ये 6 ओनर आणि त्यांचे 6 संघ आपल्याला पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे 12 आणि 13 एप्रिल रोजी VKSL आणखीन एक मोठी टुर्नामेंट तुमच्या भेटीस येते. त्याचप्रमाणे येणाऱ्या 15 मार्चला म्हणजे पुढच्या शनिवारी डे नाईट टुर्नामेंट, 1 डे टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे संदेश पाटील यांनी. आपण 3 दिवस आपण ही जर्नी पाहिली, पण 3 दिवसामध्ये आपण एक गोष्ट विसरलो जी पहिल्या दिवशी करायची होती आपल्याला, म्हणजे मागच्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज जो होता त्याचा इंटरव्ह्यू आपण घेणार होतो. तर ऋषिकेश आपल्यासोबत जोडलेत. मागच्या वर्षी ऋषिकेश मोकाशी यांनी मॅन ऑफ द सिरीज चा खिताब जिंकला होता. ऋषिकेश मोकाशी आपल्यासोबत जोडले. ऋषिकेश कसं वाटतंय? मागच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज, पण या वर्षी थोडस चूक झाली, काय म्हणायचं? एकंदरीत ती जर्नी कशी होती आणि या वर्षीचा परफॉर्मन्स त्याबद्दल काय म्हणायचंय? प्रशांत, होलीची मॅच आणि होलीची फायनल जिंकणं हे प्रत्येकाचं स्वप्न आहे. प्रत्येक खेळाडू विटावा गावातील प्रत्येक मुलाचं स्वप्न आहे आणि मॅन ऑफ द सिरीज तर त्याच्याहून मोठं स्वप्न आहे. कारण की मी भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळतोय. सो माझं एक स्वप्नच होतं की ड्रीम होतं की मला होलीची सिरीज जिंकायची होती. भरपूर टुर्नामेंट मला सिरीज बेस्ट बॅट्समन भेटले आहेत, परंतु होलीचं एक अशी मॅच आहे की त्याचं माझं एक ड्रीमच होतं की मला सिरीज जिंकायचीच होती. आणि सिरीजपेक्षा मला म्हणजे बोलू शकतो ही कल्पना नव्हती की माझा फोटो वगैरे लागेल. सो फोटो बघून तर मी अजूनच खूप आनंद झालो. आणि त्याचप्रमाणे तू श्रेय कोणाला देशील? ज्या पद्धतीचा तुझा खेळ आपण पाहत आलोय गेले 10-12 वर्ष 15 वर्ष ज्या पद्धतीने खेळतोय, हे क्रिकेटचं श्रेय कोणाला देशील? क्रिकेटचं श्रेय तर माझ्या पूर्ण नानांना देईन, नरेश मोकाशी. ते प्रत्येक मॅचला प्रत्येक टुर्नामेंट नंतर मला गाईड करतात. माझी चुकी काय झाली, कुठे मी
वेगळा फटका मारतो, काही माझं मिसअंडरस्टँडिंग होते, ते मला नेहमी कोचिंग करत असतात. आणि ज्या पद्धतीने ऋषिकेश आपण पाहिलं या मैदानामध्ये बरेच असे नवतरुण खेळाडू बसले जे नवीन पोरं आता सध्या क्रिकेट खेळायला लागले, ते तुझ्याकडे बघून फार आदर्श घेतात. तर त्यांना काय देशील, काय कानमंत्र देशील, काय एक टिप्पणी सांगशील तुझ्याकडून, मार्गदर्शन काय देशील त्यांना? मार्गदर्शन तर एवढंच देईल, मार्गदर्शन देण्यासाठी तर मी अजून पण म्हणजे बघायला गेलो तर अजून पण मी खेळतोच आहे. आताशी माझी पण जर्नी स्टार्ट झाली आहे. सो मार्गदर्शन असं बोलू नाही शकत मी. फक्त त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही लास्टच्या बॉलापर्यंत मॅच कधी सोडू नका, कारण की क्रिकेट आहे, कधी पण काही पण होऊ शकतं. थँक्यू सो मच ऋषिकेश, आपण वेळ काढलात आणि हा चांगला इंटरव्ह्यू ऋषिकेश सोबत आपला झाला. हे होते तुमच्या समोर ऋषिकेश, मागच्या वर्षीचे मॅन ऑफ द सिरीज, ज्यांचा फोटो तुम्ही वॉल ऑफ फेमवर बघू शकतात. यावेळी तो फोटो पुढच्या वर्षी दुसरा नक्कीच असेल असं ऋषिकेशला सुद्धा वाटतं. कारण की आज या दोन संघांमध्ये कोणीही जिंको, यांच्यामध्ये मला असं वाटतं ज्या 3 टीम आल्या त्यांच्यातील एका खेळाडूचा फोटो लागेल. काय वाटतं ऋषिकेश? हो नक्कीच. यावर्षी थोडीशी इंजरी झाली म्हणून थोडासा परफॉर्मन्स चांगला झाला नाही, पण यावर्षी पुढच्या वर्षी दुसऱ्याचा फोटो बघून पुढच्या वर्षी अजून उत्सुकता येईल की त्याच्या पुढच्या वर्षी परत एकदा फोटो लागू दे. क्या बात आहे. थँक्यू सो मच ऋषिकेश. मित्रांनो 2 मिनिटं माझ्याकडे नीट ऐका. एक टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या मुंबईच्या मुलासाठी, म्हणजे रोहित शर्मासाठी 50 पूर्ण झालेत. मित्रांनो जेवढी मॅच ही मोठी आहे तेवढीच मॅच ती मोठी आहे. आज ती मॅच सोडून सगळे इथे आलेत, यासाठी तुमच्यासाठी टाळ्या मित्रांनो आमच्याकडून. चला फायनलचा थरार 36 धावा जिंकण्यासाठी. पहिला बॉल सँडीसाठी ब्लॉकर मध्ये टाकला होता, फ्लिक केलाय, 1 धाव मिळेल. खातं उघडलं जातं एंजल 11 संघाचं. चांगली अशी सुरुवात केलेली आहे. निनाद, भारतीय संघाचा स्कोर 65 झालाय. रोहित शर्माचे 50 आणि शुभमन गिल 10 वर खेळतोय. आहा काय फटकाय, विपुलच्या बॅट मधून सजलाय. बॉल मैदानामध्ये येईल का मित्रांनो? तुम्हाला 1000 वेळा सांगितलंय थोडस मागे राहा. प्रेक्षकांनो कृपया मागे राहा प्लीज. शेवटचे 4 ओव्हर बाकी आहे, कोणतंही गालबोट लागता कामा नाही या स्पर्धेला, याची काळजी घ्या मित्रांनो प्लीज. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळलाय ऑन साइडला. इथे एकच धाव मिळेल. विपुल आणि संदीप ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पाठलाग सुरू आहे 36 धावांचा. आतापर्यंत धावा बनल्या त्या म्हणजे 4, चेंडू झाले 3 बॉल 4, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 32 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या 21 बॉल मध्ये. निनाद, नक्की पॉवर प्लेचं षटक आहे. 38 सर्कलच्या बाहेर फक्त एक खेळाडू त्यांनी तैनात आहे. धावसंख्या झालेली आहे ती 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. सुदीप सँडीच्या बॅटिंग मध्ये हिटिंग झोन मध्ये तो चेंडू, आणि सँडी काय सोडणार नाही त्या चेंडूला. भिरकावलाय तो मिड विकेटच्या रिजन मध्ये 2 धावांसाठी. धरती पर दुआ मांगी थी आसमान में जाके पुरी हुई. एवढा चांगला फटका सजवला. मैदानाच्या बाहेर 2 धावेसाठी भिरकावून लावलं सँडीने. बघा हा खेळाडू या संघाचा करता धरता है. ना पद बडा ना कद बडा, जो मुश्किल में खडा वो सबसे बडा. जेव्हा जेव्हा संघ संकटात असतो तेव्हा तेव्हा सँडी आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन संघाला चालवत असतो. हा तुरुपाचा एक्का आहे या संघाचा, हा हुकुमाचा एक्का आहे. या खेळाडूसाठी एक शायरी तर बनतेच. भीड़ में लगा तो उसे धक्का कहते हैं, हवा के साथ मैदान के बाहर जाए तो उसे छक्का कहते हैं, लेकिन अपने दम पे अपने टीम को जीता है उसे हुकुम का इक्का कहते हैं. सँडी एंजल 11 संघाचा हुकुमाचा इक्का आहे आणि सध्या तोच बॅटिंग करतोय. मागच्या वर्षीचा बेस्ट बॅट्समन सुद्धा आहे सँडी. ओ इथे बघा वाईड येतोय. कुठेतरी अडचणीत आहे गोलंदाज, कुठेतरी दडपण आहे, प्रेशर आहे, टेन्शन आहे, दबाव वाढतोय. कारण की धावा झाल्यात आतापर्यंत 7. नक्कीच
सुदीपला माहिती आहे की सँडीचा जो स्ट्रॉंग जो झोन आहे तो लेग साइड आहे, म्हणून ऑफ साईडला ठेवण्याचा प्रयत्नात आहे चेंडू, पण तो चेंडू थोडासा जास्तीच बाहेर गेला आणि त्याचा परिणाम म्हणजे वाईड घोषित करण्यात आला पंचांकडून. चांगली फलंदाजी पाहायला मिळते संदीप आचार्य याच्या माध्यमातून. आक्रमक फलंदाज आहे पण तेवढा शांत आहे. कव्हर सोडून खेळण्याचा प्रयत्न होता इथे, बॉल कॅरी झाला पण हातातून निसटला विकेट किपरच्या यष्टी रक्षकाच्या. एक धाव इथे मिळाली. एका धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 28 धावेंची गरज आहे. 28 धावेंची गरज आहे. आता मात्र विपुल स्ट्राईक एंडवर येतोय. ओहो, विपुलच्या बॅट मधून हा विपुल फटका आलाय. काय शॉट खेळ. आणि पुन्हा एकदा मी अनाऊन्स करू इच्छितो की आपल्या विटा गावातील जे पारंपरिक खेळ जे आहेत आट्यापाट्या, त्याचं आयोजन केलेलं आहे येत्या 10 मार्चला संध्याकाळी 6 वाजता पर्याच्या मैदानात, ज्यामध्ये महिलांसाठी हे खेळ आपण आयोजित केलेले आहेत. सर्व महिलांनी विटा गावातील ज्या आहेत, ज्यांना हा खेळ माहिती आहे, जुना खेळ आहे, पारंपरिक खेळ आहे आट्यापाट्याचा, याचा रस घ्यावा येत्या 10 मार्चला बरोबर 6 वाजता. समाजसेवा करून साऱ्यांच्या मनात केलंय घर. समाजसेवा करून इलेव्हन संघाला आणि एंजल इलेव्हन संघाची धुरा सांभाळली आहे संदीप आचार्य आणि विपुल यांनी. पाहूया गोलंदाजीसाठी आता डावकरा गोलंदाज देवीदास सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. एक चांगला गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू ज्याने आतापर्यंत आपल्या गोलंदाज फिरकीच्या जोरावर कमाल केली आहे या स्पर्धेमध्ये, तो गोलंदाज आता गोलंदाजीसाठी येतोय. डावकरा गोलंदाज आहे, चांगला स्पीड आहे, चांगला पेस आहे, चांगला स्पिन आहे या गोलंदाजाकडे. पाहूया कशा पद्धतीने कामगिरी करतोय आता या फायनलच्या सामन्यामध्ये. इनिंग्सची जेव्हा सुरू झाली होती, चेस जेव्हा सुरू झाला होता, तेव्हा 24 चेंडूमध्ये 36 धावांची गरज होती. आणि आता पहिल्या षटका अखेरीस जी इक्वेशन, जे समीकरण आता आलेलं आहे ते म्हणजे 18 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी लकी एंजल्स या संघाला. आणि आता चेंडू येतोय एक नावाजलेला फिरकी गोलंदाज देवा याच्या हातामध्ये. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय देवा या षटकामध्ये. पहिला चेंडू सँडी जर यांनी, सँडीला सुवर्ण संधी आहे. सँडीने जर षटकार मारला तर नीरज कोटेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे बघा सँडी, मला असं वाटत नाहीये इथे दोन्ही फलंदाज षटकार मारण्याची गरज आहे. दोन्ही फलंदाजांना किंवा दोन्ही फलंदाजाचं मन आहे षटकार मारून सामना जिंकण्यासाठी, कारण की दोन्ही फलंदाज 2-2 धावांवर चांगली भर देत आहेत. धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली आहे. ओहो, मागचा चेंडू ऑन साइडला, ह्यावेळी कव्हरच्या वरून खेळलाय. गेंद थी स्लॉट में, भेज दिया उसको पार्किंग लॉट में. 2 रन मिलेंगे यहाँ पर सँडी को. 2 धावेने धाव फरक पुढे सरसावते. 14 झालेत निनाद. नक्कीच. आणि प्रशांत, जितकं मी सँडीला ओळखतो, हा खेळाडू जो आहे फलंदाजीला जेव्हा येतो कॅल्क्युलेशन करून बॅटिंग करतो, कारण त्याला माहिती आहे किती धावांची गरज आहे, किती चेंडू शिल्लक, आणि त्या प्रकारची आपली बॅटिंगमध्ये तो पेस ठेवतो. आणि तशाच प्रकारची बॅटिंग त्याला माहिती आहे, मोठ्या फटक्याची गरज नाही, 2-2 धावा इनफ आहेत रनचेससाठी. पुढील चेंडू देवा यांचा, समोर आहेत इनफॉर्म बॅट्समॅन सँडी. ओहो, आणखीन एक नजाकत भरलेला शॉट पाहायला मिळाला सँडीच्या बॅट मधून. आणखीन 2 धावा अर्जित करतोय. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलीये 16 या धावसंख्येवर. क्या बात आहे सँडी.
शिवसाई, SGS या तिन्ही संघांनी यायचंय. चिठ्ठ्या उडवल्या जातील. 4थ्या 5व्या आणि 6व्या नंबरसाठी चिठ्ठ्या उडवल्या जातील. प्लीज तिन्ही संघाचे प्रतिनिधी यायचे आहेत. हो हो हो, क्या बात आहे. आणखीन एक इनसाइड आउट खेळलेला फटका. आणखीन 2 धावा अर्जित होतील सँडीला. दोस्ती कोळीवाडा ग्रुप यांनी पण पूर्ण संघाने उपस्थित राहायचंय प्राइज सेरेमनीसाठी. चौदा चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. 14 बॉल 18 रन्स. देवीदास थोडस लाईन अँड लेंथ मध्ये इथे बदलाव करताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र बॉल स्पिन झाला नाहीये. वाईट बॉल मिळेल. पंचांचा इशारा. 14 चेंडू मध्ये आता 17 धावांची गरज आहे. 14 चेंडू 17 धावा असं समीकरण येत आहे. ओहो, आणखीन मोठा फटका मोठ्या फलंदाजाच्या बॅट मधून. 2 धावा इथे मिळतील. 14 मध्ये 17 बनवायच्या होत्या. आता येणाऱ्या 13 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. 13 चेंडू 15 धावा. होली पुन्हा इशारा करतायत. विकेटच्या बाहेर जर पडला असेल तर नो मिळेल, पण आतमध्ये असेल तर फक्त वाईट मिळेल. पाहूया पंच जात आहेत, बघतायत टप्पा कुठे आहे. पाहूया पंच जातील आपल्या जागेवर आणि इशारा करतील. 13 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 15 धावांची गरज होती. हा जर वाईट तर नक्कीच असेल, म्हणजे 13 मध्ये 14 हे आपण जोडू शकतो. पण पाहूया, नो असेल तर फ्री हिट मिळेल. पंच येतील, इशारा करतील आपल्या जागेवर येऊन. पंचाचा इशारा वाईट बॉल आलाय, म्हणजे जिंकण्यासाठी 13 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. 13 बॉल 14 रन्स. आणखीन एक फटका, आणखीन एक कमाल करून दाखवतोय सँडी. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. डीजे समाजसेवा कर बघा, सामना अजून संपला नाहीये, पण फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली आहे. प्रेक्षकांनी आधीच ठरवलंय की कोण जिंकेल हा वर्ल्ड कप, कोण होईल विटावा कोळीवाडा होळी चषक 2025 चा मानकरी, हे प्रेक्षकांनी आधीच ठरवलंय.
दोन्ही संघाचे सपोर्टर्स आलेले आहेत. 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 12 धावेंची गरज आहे. नक्कीच. आणि आणखी एक महत्त्वपूर्ण षटक घेऊन येणार आहेत उजव्या हाताचे गोलंदाज शेखर स्मृतीचे ऑलराऊंड स्वरूपाचे खेळाडू म्हणजेच तुषार. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना खूपच महत्त्वपूर्ण कामगिरी ते बजावी लागेल तुषार यांना जर हा सामना जिंकायचा असेल तर. जर हॅट्रिक घेतली तुषारने तर लवली यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. निवेदन कोटेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक साठी. करण मडवी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक साठी. पहिला बॉल, पहिला विकेट. विपुल बॅक टू डग आउट. हॅट्रिक साठी लागलं निनाद तुषारसाठी. आणखीन एक पारितोषिक तुषार यांना हॅट्रिक साठी विनायक मेरेकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक येईल जर हॅट्रिक घेतली तर. त्या हॅट्रिक मधील पहिला एक विकेट तर प्राप्त झालेला आहे पहिल्या चेंडूवरती. म्हणजे आता समीकरण येऊन थांबलं प्रशांत. ते म्हणजे 11 चेंडू आणि 12 धावा जिंकण्यासाठी गरज आहे लकी एंजल्स या संघापुढे. आणि आता या सिरीजमध्ये पूर्ण सिरीजमध्ये जो बॅट्समॅन फॉर्म मध्ये आहे, बॅटिंग मध्ये आणि फिल्डिंग मध्ये देखील सुरेख अशा झेल्स पकडल्या होत्या त्यांनी, तो फलंदाज आता क्रीजवरती आहे जितू. आणि जितू यांनी आपले इरादे पूर्णपणे स्पष्ट केलेत. येताच पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिड विकेट रिजन मध्ये भिरकावून काढल्यात आणि या 2 धाव्यांनी धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाले 26 धावा. जर तुषारने हॅट्रिक पटकावली तर लवली यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. ओहो हो, जितूच्या बॅट मधून जितू ब्रँडेड फटका ऑन द राईज, इनसाइड आउट, कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये 2 धावा. फेर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते इकडे. जितूच्या बॅटेतून येताच 2 चेंडूवरती, एक लेग साइडला मिड विकेट रिजन मध्ये आणि एक ऑफ साइडला कव्हर्स रिजन मध्ये सुरेख असे 2 फटके. 2 चेंडूमध्ये 4 धावा इथे जमा केल्या स्वतःसाठी आणि आपल्या संघासाठी. आणि विजयाच्या आणखीन जवळ जात चाललेत लकी एंजल्सची टीम. जुने बॉल द्यायचे, जुने बॉल. डगआउट मध्ये डायरेक्ट नवीन बॉल आहे स्टेजवर. जुने बॉल फेकायचे आतमध्ये लवकर. नऊ चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. 9 बॉल 8 धावा. तुषार बॉलिंग मार्कवर. हॅट्रिक साठी पारितोषिक लागली आहेत तुषार साठी. 9 चेंडू 8 धावा. जितू मध्ये उभा आहे. दोन क्लोजिंग कॅचिंग पोझिशन मध्ये, एक स्लिप आणि एक स्ली कव्हर्स मध्ये 2 फिल्डर इथे तैनात. 9 चेंडू 8 धावा. आणखीन हा शॉर्ट बॉल आणि आणखीन चांगला फटका जितूच्या बॅट मधून. 9 मध्ये 8 असं समीकरण होतं. आता 8 मध्ये 6 धावांची गरज आहे. एंजल 11 संघाला. प्रशांत, जर तू पाहिलंस चेंडू जसा मधल्या स्टोअर पडतोय, जितू लगेच बॅकफुटला जाऊन पुल करतोय आणि जसा ऑफला येतोय तो चांगला कव्हर ड्राईव्ह खेळून तो कव्हरच्या वरून 2 धावांसाठी मारतोय. म्हणजेच चांगल्या नजर बसले त्याच्या चेंडूवरती आणि त्या प्रकारचा खेळ करत आहे आणि आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जात आहे जितू. बॉल बॉईज, बॉल पटकन फेका आतमध्ये. इथे शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न केला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव इथे मिळते. समीकरणकडे एकदा नजर टाकूया. जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 7 बॉल मध्ये 5 धावा. 7 चेंडू 5 धावांची गरज आहे. 7 बॉल 5.
मित्रांनो, ही स्पर्धा आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे या स्पर्धेसाठी. 7 चेंडू 5 धावा. आणि आता इथून जर हा सामना जर जिंकायचा असेल शेखर स्मृतीला, तर काहीतरी वेगळं, काहीतरी आकर्षक काहीतरी करावं लागेल. ओहो, क्या बात आहे. पण इथे मात्र अनलकी राहिले जितू. मैदानामध्ये बॉल राहील. जितूंना सुवर्ण संधी. नीरज कोटेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जर जितूने षटकार मारून सामना संपवला, सामना जिंकवला तर 6 बॉल मध्ये 4 धाब्यांची गरज आहे. मॅन ऑफ द सिरीजचा किताब या स्पर्धेमध्ये आजच्या दिवशी मिळेल. त्यांनी पुढच्या वर्षीसाठी जो फोटो लागेल त्या फोटोसाठी आज जी टी शर्ट आहे तुमच्या शरीरावर, ती टी शर्ट मध्ये फोटो तुम्हाला द्यायचा आहे, याची नोंद घ्यायची आहे. तर जो मॅन ऑफ द सिरीज असेल त्यांनी हे लक्ष ठेवायचं की तुमचा एक छानसा फोटो, पासपोर्ट साईज फोटो या टी शर्ट मध्ये, आपल्या या विटावा कोळीवाडा होळी चषकच्या टी शर्ट मध्येच फोटो तुम्हाला द्यायचा आहे आमच्या आयोजकांना. मी विनंती करतो चॅलेंजर संघाच्या कर्णधाराला, साईबाबाच्या कर्णधाराला आणि SGS संघाच्या कर्णधाराला की तुम्ही माझ्याशी संपर्क साधा, कारण तुमच्या चिठ्ठ्या उडवण्यात येतील 4थ्या, 5व्या आणि 6व्या क्रमांकासाठी. ओ, चांगला फटका. 2 धावा मिळत आहेत. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धाव्यांची गरज आहे. शिमगायो रंगलाय तो नातावा आईलाय दोन धावा. अजूनही वाट बघावी लागेल, कारण काय फायनलचा स्ट्रोक जो आहे तो नशिबाला सुद्धा सँडीच्या बॅट मधून यावा असं पाहिजे. ज्याने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली, आपल्या संघाला जिंकून दिले, तो सँडी स्ट्राईक वर. जिंकण्यासाठी एका धावेची गरज. कुठला फटका येईल मित्रांनो? डिफेन्स करून एक धाव पूर्ण होईल, ऑन साइडला पुल करेल, ऑफ साइडला ऑन द राईस पाहायला मिळेल की षटकार पाहायला मिळेल. प्रशांत, मला वाटतं एक सुरेख असा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळणार आहे या शेवटच्या चेंडूवर. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळेल असं म्हटलंय आमच्या समालोचकांनी. दोन्ही कॉमेंटेटर्स कडून आले, पाहूया. थांबावं लागेल, थांबावं लागेल, कारण की विकेट आली आहे, म्हणजे डीजेला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. चॅलेंजर संघाचे एक प्लेयर वर यायचंय व्यासपीठावर. चॅलेंजर संघाचा एक प्लेयर वर पाठवा. नवीन फलंदाज आलाय, एका धावेची गरज आहे. विटावा कोळीवाडा होळी चषक 2025 चा विनर 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 ठरतोय एंजल 11 संघ. कॉंग्रॅच्युलेशन एंजल 11 टीम. जिथं जाईल तिथं करतोय हवा, का तर जलने वालों की दुआ. जिथं जाईल तिथं करतोय हवा, का तर जलने वालों की दुआ. मेरे पे जलने वालों की दुआ.